नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, सर्वात आधी सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुमका सगळ्यांका सुख समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावी हीच श्री दुर्गा देवी चरणी प्रार्थना करूया। आणि कालपासून आमच्याकडे जरा गडबडच होती, संध्याकाळी म्हणजे रात्री तिथे खाली जेवण होतं सगळ्यांका आणि रात्रभर पोरगे तिथे जागे होते। कोण कुठे मालवणात गेलो, नरकासूर बघू, कोण घराकडे झोपाक गेलो, कोण तिथे झोपलेले, बरेच जण तिथे होते। आणि कारण सकाळीच उठान काय करूच होता, 4 वाजता नरकासूर जो बनवलेला होता ना, तो गाडीत घालून पूर्ण वाडीत फिरवतो आणि तो आता फिरवून आम्ही 5 वाजता तिथे खाली स्टॉपवर दहन करून आता आम्ही येलो घरी। आता इकडे आईंची तयारी केल्यानं, आईन आंघोळ वगैरे करून इकडे दिवे वगैरे लावल्यानं ते बघा तुळशीकडे। तर असे सगळे आता आजचा दिवस जातो। बघूया आता कुठे कुठे जाणं होतं आणि काय काय तुमका जास्तीत जास्त जेवढा दाखवू भेटतात तेवढा मी आज तुमका दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत बघा, खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात। आज दिवाळीच्या दिवशी खूप आनंदाची गोष्ट आहे, चॅनल पण मोनेटाईज झालं आणि पुढे याच्यापेक्षा तुमका चांगले व्हिडिओ बघू भेटतील। पण तुम्ही पण तेवढंच सपोर्ट करत जावा, व्हिडिओ बघा, तेवढं शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। अशा प्रकारचे गोष्टी पण व्हिडिओ पुढे जाण्यासाठी महत्त्वाचे असतात, तर ते तुम्ही आवर्जून करा। आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। चला तर मग आम्ही आता जातो अभ्यंग स्नान करू, बाबू वगैरे उठणं वगैरे लावून आंघोळ घालूची, तर ती करून घेतो आणि मग तुमचं दाखवते कॅरेट वगैरे करूचा। तर मी तुमचा संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेन काय काय दाखवू भेटतात। तर चला आता जाऊया, जातो आता आंघोळ करू। तर इकडे तुम्ही बघू शकतास, आई बाबू जरा वळून न वगैरे लावचा, तर पाठ ठेवल्यानं आणि तिथे रांगोळी घालता। बघा आता बाबू वळून घेता, वल बघ वल बघ। वर बघ बाबू, हो स्माइल कर। उठणं लावूया ना, काय नाही गप। तसं नाही करायचं। आम्ही आता काय करतो, कारीट फोडून घेतो आणि गोविंद गोपाळा करूया ना बाबू। काय करूया, इथे रा काय दे गोविंदा। योगा आता तो फराळ पोहे भिजवलेले असतात आणि गूळ घालून, आता हे फराळ म्हणजे मेन पोहे आणि गूळ असतं मिक्स केलेला। हे बघा, मी आता इथे कारीट वगैरे फोडून घेतला। तर कारीट यासाठी फोडतात म्हणजे माहिती ज्याप्रमाणे ऐकण्यात त्याप्रमाणे कारीट यासाठी फोडतात की एक नरकासुराचं प्रतीक म्हणून ह्या कारीट फोडला जाता। बाकी त्याच्या मागे शास्त्र काय आहे माहित नाही। आणि इकडे तुम्ही सकाळी सकाळी एकदम निसर्ग बघू शकतास, दव वगैरे एकदम भारी पडलो, कसा गच्च झाला, सफेद 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 एकदम सगळी झाडा वगैरे।
रिक्षा 6:30ची तुतारी गाडी आहे. तर जातो आम्ही आता. 5-6 दिवस राहणार आणि मग रिटर्न येणार. इकडे बघू शकतात आम्ही आता पोचलो सिंधुदुर्ग स्टेशनला. 6:30ची तुतारी एक्सप्रेस आहे जी तुझी रिक्षा. जातो आता आतमध्ये. बॅगे आहेत त्यामुळे जास्त काय करू भेटणार नाही. मध्ये गर्दी आता सध्या तर एवढी नाही आहे कारण जाणारी लोक आणि लवकर गेली आहेत. आणि बघू शकतास तुम्ही गर्दी काय एवढी दिसत नाही. तरी बघा हे तुम्ही पाहू शकता. आता तुतारी एक्सप्रेस आमची इलेली आहे. परफेक्ट टायमिंगला इलेली आहे. आणि आमची आज स्लीपरमध्ये तिकीट S2 आहे. तर बघू आता कितीची गर्दी काय होता ती. चला तर मग. तर बघा आम्ही आमच्या डब्यात चढलो. अजून तर सीट वगैरे फुल नाही आहेत. गर्दी तेवढी काय दिसणार नाही. इकडे सगळे खालीच दिसतं. बघा आता पुढे पुढे किती लोक चढतात काय माहीत नाही. तर रात्रीचं काही जास्त दाखवणं पॉसिबल होणार नाही कारण त्याच्यामुळे डायरेक्ट आपण सकाळी भेटूया. तर जमलं तरी मध्ये मध्ये थोडं दाखवून. आता आम्ही पोहोचलो कणकवली स्टेशनला. कणकवली स्टेशनला जरा गर्दी वाटतं थोडीफार. नोरो स्टेशनला जास्त गर्दी नव्हती. इकडे तुम्ही बघू शकतास कणकवली स्टेशन. आता बघूया सीट आमची ह्या वरची ही अप्पर साईड अप्पर आणि मिडल. तर आमका आता बघूया बघा गर्दी बरीच वाटतं आणि मागे पण भरपूर गर्दी आहे. आता नांदगाव क्रॉस झाला आणि नांदगाव क्रॉस झाला तरी अजून तशी काही गाडी फुल नाही झाली. नॉर्मल सीट म्हणजे रिझर्वेशन असल्यामुळे स्लीपर असल्यामुळे त्याची सीट बाय सीट असते. अजून तशी काही गाडी फुल नाही झाली. आता इथे बघा वैभववाडी स्टेशन आलेलं आहे. वैभववाडी वाजले तर 7:30 म्हणजे 1 तास लागलो. वैभववाडी स्टेशन. राजापूर स्टेशन आलं. राजापूर. बघा आमच्या प्रियांशला ना भूक लागली आहे. तो खाऊन घेता बटाट्याची भाजी आणि चपाती. सध्या 8:30. मगाशी एकदा खाल्लं आहे ना 7:30 वाजता आणि परत आता एखादा संध्याकाळी परत भूक लागली. इकडे बाजूक खातो ते बघून त्याच्यावर भूक लागली परत. गाडी इथे राजापूरला थांबली आहे. नेत्रावती ट्रेनची क्रॉसिंग होती त्यामुळे. आम्ही जिथे बसलो ना तिथे या कंपार्टमेंटमध्ये अजून एक सीट दिली नाही त्याच्यामुळे याची मजा झाली आहे. कसं वर खाली करता बघा. आता हे रत्नागिरी स्टेशन. रत्नागिरी स्टेशन इलेला जवळजवळ इथे पोचायच्या आधी 5 मिनिटात समजतं कारण एवढं मच्छीचं वास येतं ना की समजून जायचं रत्नागिरी स्टेशन इला म्हणून.
थोडीफार आता गर्दी दिसतात, माणसं असत थोडी म्हणजे बरीच आहे. आता बघूया किती हे होतं ते. रत्नागिरीवरून ट्रेन सुटली आहे. जवळजवळ 9:30चा टाईम होतो आणि 10:15 वाजता पोचली, म्हणजे पाऊण तास लेट. आता इथून थोडं 2-3 वेळा क्रॉसिंग भेटला, तर इथून समजताला किती वेळात काय जातं ते. गाडी 4:30 वाजले आणि पाऊण तास लेट होती, पण तरी पण 4:30 म्हणजे आता पनवेलला येईल आणि 4:30 म्हणजे खूप चांगली येईल. 5:30 पावणे 6 पर्यंत ठाणे पोचत गाडी. गाडी आता पनवेलवरून सुटली आहे. आता ठाण्यात बघूया किती वाजेपर्यंत जाता, कारण मी आता ठाण्यात उतरलो आणि आता जातो आम्ही 2 नंबरला. बॅगे त्याच्यामुळे काय करू गावना नाही, कसं बघा चालतं. आम्ही काय 2 नंबरला येलो. लोकल ट्रेन लागली आहे बघा. इकडे पब्लिक पण आता उतरला सगळा. आता आम्ही जातो, ट्रेन येईल का पहिले डोंबिवलीत पोचतो. लगेच डोंबिवली म्हणजे कर्जत ट्रेन भेटली लगेच. आता मी ठाणा सोडलो बरोबर. आम्ही पोचलो आता डोंबिवलीला. म्हणजे रोजचं वातावरण असतं या टायमिंगला डोंबिवलीत, तर काही दिसत नाही, कारण आज आम्ही 2 दिवस सुट्टी आहे वाटतं. वाजले 6 झाले आणि आम्ही पोचलो आता डोंबिवलीत. महेश मोंडकर भेटले आम्हाला. रिक्षा तेवढ्यातच गेलो आणि गाडी पण एकदम परफेक्ट वेळेवर येईल. पावणे 6 ना, 5:45 टाईम आहे. 5:45 बरोबर येईल गाडी. तर आजचा संपूर्ण प्रवास कसं वाटलं तुमका नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.